नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पिकावरती आपल्याला 5वी फवारणी घ्यायची आहे. ही एकदम शेवटची फवारणी असणार आहे मित्रांनो. तर या मित्रांनो, कापूस पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये 5वी फवारणीमध्ये कोणती औषधी घ्यायची आहेत, कोणती कीटकनाशक घ्यायची आहेत, बुरशीनाशक, त्याप्रमाणे या दिवसामध्ये कापूस पिकावरती कोणती समस्या असते जेणेकरून आपल्याला ते उपाय करायचा आहे, या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, कापूस पिकावरती अंतिम आणि शेवटची जी काही 5वी फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, या दिवसामध्ये कापूस पिकावरती जास्तीत जास्त कीटकांचा, त्याचप्रमाणे थ्रिप्सचा यांचा अटॅक झाल्यामुळे कापूस पिकाची पाने लाल होत असतात. यासाठी आपल्याला दर्जेदार एक कीटकनाशक घ्यायचं आहे. मित्रांनो, ज्या कीटकनाशकामुळे थ्रिप्स, मावा, तुडतुडे या सर्वांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपल्याला जे काही पोलो कीटकनाशक आहे तर ते आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून हिरवा तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, फुलकिडा असेल, या सर्वांचा बंदोबस्त या पोलो कीटकनाशकामुळे होणार आहे, घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने कीटकनाशक झालं. आता मित्रांनो, या दिवसामध्ये अजून एक समस्या असते, ती म्हणजे बोंडाळीची. मित्रांनो, तर या बोंडाळीच्या समस्येसाठी आपल्याला डेनिटॉल हे घ्यायचं आहे, जे अळीनाशक आहे. तर याच्या फवारणीमुळे आपली बोंडाळीची समस्यासुद्धा नाहीशी होणार आहे, बोंडाळीवर नियंत्रण होणार आहे या अळीनाशकामुळे डेनिटॉल. तर याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप 35 ते 35 मिली प्रतिपंप आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढची समस्या असते ते म्हणजे पातेगळ होणं, त्याचप्रमाणे जे काही बोंडसड ह्या समस्या आपल्या दिवसात दिसून येतात. तर पातेगळ थांबण्यासाठी आणि बोंडांची सड थांबण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. मित्रांनो, या बुरशीच्या अटॅकमुळेच कापूस पिकावरती पातेगळ होणं, बोंडसड होणं या समस्या दिसून येतात. जास्त ओलावा असेल, सतत पडणारा पाऊस असेल तर यामुळे निश्चित जमिनीत बुरशी वाढते आणि या बुरशीचा अटॅक कापूस पिकावर झाल्यानंतर फुलांची गळ होणं, पाणी गळणं, त्याचप्रमाणे बोंडसड जे काही या सर्व बुरशीचा आपल्याला हे लक्षणे आहेत. त्यामुळे मित्रांनो, बुरशीनाशकचा वापर करताना आपल्याला चांगले दर्जेदार बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते म्हणजे आपले काही ब्लू कॉपर हे आपल्या यामध्ये घ्यायचं आहे. मित्रांनो, ब्लू कॉपरचा वापर करताना प्रतिपंप 40 ग्रॅम आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे, जेणेकरून बोंडसड असेल, त्याचप्रमाणे पातेगळ असेल, या समस्या आपल्याला नाहीशा होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या दिवसामध्ये कापूस पिकाची काही बोंडे असतात तर ती परिपक्व होण्यासाठी, त्याचप्रमाणे धागा कापूस चांगले दर्जेदार होण्यासाठी आणि टपुरे बोंड होण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचं यामध्ये समावेश करायचा आहे. मित्रांनो, याच फवारणीमध्ये एक विद्राव्य खत घ्या, ते म्हणजे 05234. मित्रांनो, 05234च्या वापरामुळे कापूस पिकातील बोंडे जाड, परिपक्व आणि वजनदार बनतात. त्यामुळे त्याचप्रमाणे जे काही नवीन पाते फुले आले असतात तर यांचं रूपांतर बोंडामध्ये परिपक्व होण्यासाठी या विद्राव्य खताचा अवश्य वापर करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो, याच फवारणीमध्ये 05234 घ्या. 05234चं प्रमाण आपल्याला प्रतिपंप 70 ते 80 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, या सर्वांची एकत्रित फवारणी घ्यायची आहे. अजून एक मित्रांनो, यासोबत स्टिकरचा अवश्य वापर करा. पावसाचे दिवस आहे त्यामुळे ही सर्व औषधे धुवून किंवा वाहून जाऊ नयेत यासाठी आपल्याला स्टिकरचा जरूर वापर करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक कीटकनाशक घेतला आहे आपण पोलो. त्याचप्रमाणे अळीनाशक, बोंडाळीची समस्या जाणवते त्यासाठी आपल्याला जे काही डेनिटॉल हे घ्यायचं आहे. त्याप्रमाणे मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बोंडसड होणं, पातेगळ होणं या सर्व बुरशीचे लक्षणं आहेत. त्यामुळे बुरशीची नाहीशी करण्यासाठी आपल्याला ब्लू कॉपर ही बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, कापूस पिकाची क्वालिटी चांगली होण्यासाठी, बोंड टप्परे होण्यासाठी, जाड होण्यासाठी आपल्याला विद्राव्य खताची आवश्यकता या दिवसामध्ये कापूस पिकाला असते. त्यामुळे 05234 या विद्राव्य खताचा आपल्या यामध्ये समावेश करायचा आहे. प्रतिपंप 70 ते 80 ग्रॅम. अशा पद्धतीने या सर्वांची एकत्रित फवारणी घ्या आणि कापूस पिकावर या सर्व समस्या आपल्याला नाहीशा करायच्या आहेत. जर आपण ही फवारणी घेतली तर निश्चित आपल्या कापूस पिकाचे नुकसान होणार आहे. तर मित्रांनो, हे नुकसान टाळण्यासाठी ही फवारणी आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून